नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण अभ्यासणार आहोत मराठी विषयाची प्रश्नपत्रिका। मराठी विषयामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे असतात, त्याचबरोबर आपण या ठिकाणी काही IMP प्रश्न देखील पाहणार आहोत। हे प्रश्न नेहमी परीक्षेला विचारले जातात, याआधी देखील विचारले गेले होते। किती मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे, किती वेळ असणार आहे, किती पेजेस असणार आहे, कोणता प्रश्न आपण जास्त अभ्यास करायला हवा, कोणत्या प्रश्नावरती जास्त फोकस करायला हवा, हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर 10वी 12वीचे विद्यार्थी असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला लवकरच या ठिकाणी सुरुवात करूया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहत आहोत मराठीची प्रश्नपत्रिका। ही आहे 11 पेजेसमध्ये आणि आपल्याला वेळ असणार आहे 3 तासाचा। यासाठी आपल्याला 80 मार्क असणार आहेत आणि सर्वात पहिला जो प्रश्न असतो तो असतो कृतीपत्रिकेवरती आधारित काही महत्त्वाच्या सूचना देखील या बोर्डासाठी दिलेल्या असतात। त्या महत्त्वाच्या सूचना आपण या ठिकाणी वाचून घेऊयात। आकलन कृती व व्याकरण या संबंधित आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलने व्यवस्थित काढाव्यात। म्हणजे पहा, या ठिकाणी तुम्हाला पेनाचे देखील परमिशन दिलेले आहेत आणि पेन्सिलची देखील परमिशन दिलेली आहे। दोन्ही याने तुम्ही आकृत्या काढू शकता, अगदी स्वच्छ काढायच्या आहेत। स्वच्छता, नीटनेटकेपणा, लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित लिहायचं आहे, असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता आपण या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न अभ्यासत आहोत। यामधील सर्वात महत्त्वाचा जो पहिला प्रश्न आहे विभाग 1 मधला आहे गद्य। हा गद्य असणार आहे 20 मार्कासाठी। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 20 मार्कासाठी आहे आणि 20 मार्क कुठेही गमवायचे नाही, खूप महत्त्वाचं असणार आहे। आता कशा पद्धतीने 20 मार्क मिळवायचं मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या, खूप महत्त्वाचं आहे। पेपरला नक्कीच तुम्हाला मदत होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, हा 8 मार्कासाठी असणार आहे। पहिल्यातला आहे। मध्ये आपण जाणून घेऊयात, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आता या ठिकाणी आपल्याला उत्तर दिलेला आहे। इथे जर पाहायला गेलो तर हा मोठा उत्तर आपल्याला दिलेला आहे, हा वाचायचा आहे व्यवस्थित आणि त्यानुसार आपल्याला हे प्रश्न उत्तरे आहेत ही सोडवायची आहेत। आता प्रश्न उत्तरे काय दिले आहेत, विचारांची गती म्हणजे काय। आता मला इथे एक मी सध्या वाचलं होतं म्हणून मला माहिती, अधोगती। दिशाहीन गती म्हणजे काय, हे दोन्ही तुम्हाला पॅरेग्राफमध्ये उत्तरामध्ये प्रश्न उत्तर मिळून जातील। हे 1 मार्कासाठी 2 मार्के। त्यानंतर कारणे लिहा। माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो, कारण काय। तर दोन्ही कारणे आपल्याला उत्तरामध्ये दिलेले आहेत, व्यवस्थित लिहायचे, अगदी उत्तर व्यवस्थित वाचायचं आहे, हे इथे आपल्याला उत्तरात दिलेलं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा हा IMP प्रश्न असणार आहे, सोमत अभिव्यक्ती। हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, IMP प्रश्न असणार आहे, 4 मार्कासाठी असणार आहे, त्यामुळे हा सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करा। यथाप्रमाण गती ही गरज आहे, हे विधान तुमच्या स्वतःमध्ये स्पष्ट करायचं आहे। किंवा वाहन चालवता असताना कोणती काळजी घ्यावी हे देखील आपल्याला माहीत पाहिजे। आता वाहन चालवत असताना आपण हेल्मेट घातलं पाहिजे, आपल्याकडे लायसन असलं पाहिजे, आपण व्यवस्थित स्पीडनुसार गाडी चालवली पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न आहेत हे सोडवले पाहिजे। हा 4 मार्कासाठी सोमत असणार आहे, खूप सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या। त्यानंतर आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार। हा देखील 2 मार्कासाठी आहे आणि हा प्रश्न आहे, हा 4 मार्कासाठी आहे। मग यात 2 प्रश्न आहेत, हा देखील उत्तरामध्ये तुम्हाला दिलेले आहेत। तर दुसऱ्याच्या दाताबद्दलची लेखकाची काय मते आहेत, तुम्हाला 2 मार्कासाठी आहे, उत्तर वाचायचं आहे, प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत। पुढे पाहूयात आपण पुन्हा एकदा IMP प्रश्न मी या ठिकाणी सांगतो। सोमत अभिव्यक्ती आहे, 4 मार्कासाठी आहे, लक्षात घ्या। लेखकाने दुसऱ्याच्या दाताची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसाशी केलेली, याबाबत तुमचे मत का। तर
या ठिकाणी तुम्ही जर धडा व्यवस्थित वाचला असेल तर तुम्ही अगदी स्वतःच्या शब्दामध्ये या ठिकाणी उत्तर लिहू शकता. IMP प्रश्न आहे. किंवा दातदुखीची कथा तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. तुम्ही जो काही धडा कथा वाचलेला आहे तो तुम्हाला इथे थोडक्यात स्पष्ट करायचा आहे. 4 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. खालील उत्तराच्या आधारे कृती करायचे आणि ही कृती असणारे 4 मार्कासाठी ईमध्ये आहे. खालील चौकटी पूर्ण करा. रिमझिम पावसात अडई व वणकी या रानांकडून होणाऱ्या कृती काय आहेत? या 2 कृती लिहायच्या आहेत. खालील तुम्हाला उत्तरा दिला आहे तो उत्तरा व्यवस्थित वाचायचा आहे आणि लिहायचा आहे. या ठिकाणी कारणे लिहा हा देखील 2 मार्कासाठी प्रश्न आहे. आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे कारण काय आहे? दोन्ही कारणे आपल्याला उत्तरामध्ये दिलेलीच आहे, वरच्या उत्तरामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरा पद्य आहे. विभाग 2 पद्य हा 16 मार्कासाठी आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा 16 मार्कासाठी आहे. आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हा पहिला प्रश्न असणार आहे 8 मार्कासाठी. असे 2 प्रश्न आपल्याला 16 मार्कासाठी आहे. हे प्रश्न सोडवायचे आहेत काही करून, कारण याची जी उत्तरे असतात ती उत्तरामध्ये असतात, त्यामुळे नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा. कारणे लिहा. समुद्र अस्वस्थ होतो कारण काय आहे? उत्तरामध्ये उत्तर आहे. समुद्र शिणून जातो कारण काय आहे? उत्तरामध्ये आहे. दोन्ही तुम्ही लिहू शकता. चौकटी पूर्ण करा. कवीला दिसलेली समुद्राची रूपे कोणती कोणती आहेत? उत्तरामध्ये सर्व दिलेलं आहे. उत्तर एकदा तुम्हाला वाचायचं आहे. हा तुम्हाला कवितेचं स्वरूप दिलेलं आहे. कविता वाचायची आहे, उत्तर सोडवायचे आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्कासाठी आपल्याला अभिव्यक्ती आहे. हा IMP क्वेश्चन आहे, IMP प्रश्न आहे. लक्षात घ्या. शहरांतील बालव्यवस्थेच्या जीवनाचे वर्णन तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. आणि त्यानंतर हा देखील 4 मार्कासाठी प्रश्न आहे. ओळींचा अर्थ लिहायचा आहे. आरशात भेटलीस तरी बोलतच नाही ग मन उडलं, ओठ मात्र असतात पिळवटलेले खसकन. हे ओळीमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे समजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. त्यानंतर इथं देखील एक कृती दिलेली आहे काव्य सौंदर्य. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय असतं की काव्य सौंदर्य म्हणजे नक्की काय असतं हेच माहीत नसतं. तर समजून घ्या, काव्य प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे. 4 मार्कासाठी हा प्रश्न असतो. आणि याच्यामध्ये काय करायचं असतं तर ह्या ज्या वाक्यामध्ये कवितेमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करून सांगायचं आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कोण जाणे कुठून ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांची झळा. आता या कवितेमध्ये तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. यालाच काव्य सौंदर्य असं म्हटलं जातं. त्यानंतर रसग्रहण. आता रसग्रहणमध्ये पण तसंच आहे, वाचायचं आणि लिहायचं. वाचायचं आणि तुम्हाला त्या कवितेमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, शेतकऱ्याचे म्हणजे त्या स्त्रीच्या वैशिष्ट्य काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आता विभाग 3 मध्ये काय आहे? हा विभाग 3 10 मार्कासाठी आहे. लक्षात घ्या. विभाग 3 मध्ये आहे कथा आणि साहित्य प्रकार. हे खूप महत्त्वाचं आहे. 4 मार्कासाठी असणारा हा प्रश्न. खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे आणि एका वाक्यात एकाला एकच प्रश्नाला एकच मार्क आहे. प्रारंभी कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली आहे हे लिहायचं आहे. कथेची व्याख्या कोणती आहे ती लिहायची आहे. सोपं आहे कथेची व्याख्या वगैरे. तुम्ही या ठिकाणी उत्तरा वाचू शकता आणि लिहू शकता. कथा लेखनासाठीचे असणारे महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत ते लिहायचे आहेत. 2 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. IMP प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती शोधून लिहायचं आहे, सोडवायचं आहे. आणि ह्या 2 कृती 3-3 मार्काला म्हणजे 6 मार्कासाठी आहेत. शोध कथेतील टॅक्सी ड्रायव्हर या पात्राविषयीचे तुमचे मत लिहा. आता तुम्ही जर शोधकथा ही वाचली असेल, त्यामध्ये एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, त्याचे स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत, त्याचं पात्र कोणतं आहे, रोल कोणता आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. अनुना का घर सोडलं तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये विचार स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर गावचा विकास कार्यालयात निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल मत लिहायचं आहे. हे देखील सोपं आहे. त्यानंतर बापू गुरुजींच्या समाजसेवा सारख्या
अनुभवलेल्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण काय आहे ते देखील लिहायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा विभाग 4 आहे आणि विभाग 4 मध्ये आहे उपयोजित मराठी, हा 14 मार्कासाठी आहे, लक्षात घ्या. कृती 4 आहे, 4 मध्ये अ आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. 2 मार्कासाठी 1 कृती असणार आहे आणि 4 मार्क या प्रश्नासाठी आहेत. मुलाखत घेताना घेवायची काळजी तुमच्या शब्दातल्या. आता मुलाखत म्हणजे काय? मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये काय काय काळजी घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर माहितीपत्रकाची उपयोगिता स्पष्ट करायचं आहे. माहितीपत्र म्हणजे काय असतं, त्याची उपयुक्तता काय असते ते थोडक्यात लिहायचं आहे. अहवाल लेखन करताना लक्षात ठेवायच्या 4 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या या ठिकाणी लिहायच्या आहेत. बातम्या आणि वृत्तलेखन यांच्यातील फरक काय आहे ते थोडक्यात लिहायचं आहे. बातमी कशाला म्हटलं तर, वृत्तलेखन कशाला म्हटलं तर, 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे, हा सोडवायचा आहे. आता 10 मार्कासाठी कृती सोडवा. खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात घ्या. का इम्पॉर्टंट आहे हे देखील आपण समजून घेऊयात. खालील कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. पहिली कृती आहे माहिती पत्रकाच्या आधारे रचनेची वैशिष्ट्ये लिहा. सुसंगत व अचूक माहिती, उपयुक्तता व परिणामकारक दक्षता. आता हे जे तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत मध्ये हे वापरून तुम्हाला माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य लिहायची आहेत किंवा अहवालाचे स्वरूप आणि आवश्यकता स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर आपण विभाग 5 क जाऊयात. त्यामध्ये व्याकरण दिलेलं आहे. हा व्याकरण जो आहे तो अनेकांना घोळ करत असतो. 20 मार्कासाठी हा व्याकरण आहे आणि पहिला जो प्रश्न आहे यातील सूचनेनुसार कृती करा, हा 10 मार्कासाठी आहे. योग्य पर्याय निवडा. यामध्ये निषगंधासारखा निषगंधच होय वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून तुम्हाला पुन्हा एकदा लिहायचं आहे. आता हे जे वाक्य आहे या वाक्याला उद्गारार्थी चिन्ह लावून तुम्हाला तो वाक्य पुन्हा एकदा यामध्ये शोधायचं आहे आणि बरोबर उत्तर लिहायचं आहे. 1 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढील सगळे मार्ग बदलतच म्हणजे बंदच आहे असं आहे. नकारार्थी वाक्य करायचं आहे. या वाक्याचा नकारार्थी वाक्य करून तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी पडणार आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे. पती पत्नी हा सामासिक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे, कोणत्या याच्यामध्ये जातो याच्यामध्ये देखील आपण. आणि तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देखील पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचे उत्तर देखील सोडून देण्याचा प्रयत्न करेल. पावलं पावली या सामासिक शब्दाचा नाव काय आहे? 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडा. मी हलकेच उठतो. त्यानंतर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? कर्तरी प्रयोग आहे की कर्मणी की भाव्य की यापैकी नाही ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. त्यानंतर भाव्य प्रयोगाचं एक उदाहरण या ठिकाणी शोधायचं आहे, हा देखील 1 मार्कासाठी आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी वरील वाक्यांतील अलंकार कोणता आहे हे या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे. त्यानंतर चौकटी पूर्ण करा. आहे ताजमहल एक जगती तोच त्या परी या वाक्यातील उपमान कोणता आहे तो ओळखायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आहे 5वातला फितूर होणे म्हणजे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तुम्हाला अर्थ शोधायचा आहे आणि लिहायचा आहे. त्यानंतर फितूर होणे याचा वाक्यामध्ये देखील उपयोग करायचा आहे. दोन्हांना 1-1 मार्क आहे. आणि शेवटचा हा 10 मार्काचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दामध्ये निबंध लिहायचा आहे. निसर्ग माझा सखा, माझा आवडता लेखक किंवा कवी, मी समुद्र बोलतोय, क्रीडांगण बोलू लागेलेस तर, वृत्तांचे महत्त्व यापैकी कोणताही तुम्हाला 1 निबंध लिहायचा आहे. 250 ते 200 शब्दामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 10 मार्कापैकी 7 मार्के तर नक्कीच भेटू शकतात. त्यामुळे तुम्ही कोणताही 1 निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्नाची उत्तरं पाहिजे असतील ते देखील सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.